नमस्कार, जेम विशेषमध्ये आपलं स्वागत। मी श्रेयस पांडे। महाविकास आघाडीमध्ये अत्यंत कळीचा मुद्दा झालेल्या हातकणंगले आणि सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये शिवभाटा गटाकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत। हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये राजू शेट्टी यांना पाठिंबा मागितला तरी त्यांना देण्यात आला नाही। उद्धव यांनी त्यांना पाठिंबा न देता थेट उमेदवार जाहीर केला। शिवभाटा गटाकडून माजी आमदार सत्यजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली। त्यामुळे आता हातकणंगलेची ही लढत चौरंगी लढत होणार आहे। एकीकडे रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांची साथ सोडलेली आहे। बुलढाण्यातून त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आणि आता शिवभाटाकडून देखील पाठिंबा मिळणार अशी अपेक्षा असताना तसे झाले नाही। म्हणून स्वाभिमानी खिळखिळी झाली आहे का, याबाबत विश्लेषण आजच्या कार्यक्रमात। हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून धैर्यशील माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे। मात्र माने यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध सुरूच आहे। इतकंच नव्हे तर गेल्या काही दिवसांपासून त्यांची उमेदवारी रद्द केली जाणार अशी सुद्धा चर्चा आहे। या सर्व पार्श्वभूमीवर शिवभाटा गटाकडून कोणती भूमिका घेतली जाणार याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होती। उद्धव यांना असलेली सहानुभूती लक्षात घेता राजू शेट्टी यांनी 2 वेळा मातोश्रीवर जाऊन उद्धव यांची भेट घेतली होती। उद्धव यांनी सांगितले की राजू शेट्टी यांच्यासोबत आमची बोलणी फिसकटलेली नाही। राजू शेट्टी यांना शिवभाटा पाठिंबा देणार अशा सर्वत्र चर्चा असतानाही शिवभाटा गटाकडून उमेदवार देण्यात आलाय। याबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी माध्यमांपुढे काय प्रतिक्रिया दिली आणि का बरं राजू शेट्टी यांना पाठिंबा न देता उमेदवार जाहीर करण्यात आला, याबाबत खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं। पाहुयात दोन्ही प्रतिक्रिया। बोलणे फिसकटण्याचा प्रश्न नाहीये, पण शेवटी जर का हुकुमशाही गाड्याची असेल तर तिकडे विरोधी पक्ष म्हणून जे आज आम्हाला म्हटलं जातं, ह्या पक्षांची ताकद ही वाढली पाहिजे। आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की या पूर्वीच्या 19 सालच्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातल्या 2 जागा कोल्हापूरकरांनी शिवसेनेला विजयी केलं होतं। त्यातली कोल्हापूरची जी जागा आहे ती आम्ही शाहू महाराजांचा मान ठेवून ते जे काही निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही ती त्यांना काँग्रेसला दिली। साहजिकच आहे, दुसरी जागा पण जर का आम्ही सोडली तर तिथला जो एक शिवसेना प्रेमी हिंदुत्ववादी मतदार आहे तो नाराज होण्याची शक्यता आहे। म्हणून आम्ही हातकणंगले आणि सांगली लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। आम्ही राजू शेट्टींना विनंती केली, आपला पक्ष रितसर महाविकास आघाडीत सामील होत्या। आम्ही त्यांना दुसरी विनंती केली की तुम्ही मशाल हे चिन्ह घ्या, आम्ही तुम्हाला तिन्ही पक्ष पाठिंबा देतो। त्यांनी विचार करायला वेळ घेतला आणि त्यांच्याकडून निरोप आला की मला मशाल चिन्ह घेता येणार नाही। त्याच्यामुळे शिवसेनेचे आमचे माजी आमदार शाहूवाडीचे सत्यजित आबा पाटील बरं का, त्यांची उमेदवारी उद्धव साहेबांनी जाहीर केली। आम्ही शेवटपर्यंत राजू शेट्टी यांना विनंती करत होतो, महाविकास आघाडीत या आणि तुम्ही मशाल चिन्हावर निवडणूक लढा। तुमच्यासारखा शेतकऱ्यांच्या क्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता जर आम्हाला पाठवता आला तर आम्हाला आनंद आहे। हातकणंगले जागेवर स्वाभिमानी पक्षाचे शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी लोकसभेसाठी हातकणंगले मतदारसंघातून शिवभाटा गटाकडे पाठिंबा मागितला होता। मात्र शिवभाटा गटाकडून राजू शेट्टी यांना मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्याची विनंती करण्यात आली होती। याला राजू शेट्टी यांनी नकार दिल्याने शिवभाटा गटाकडून सत्यजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली। यावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे तेही पाहूया। आता मशाल चिन्ह हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मिळालेलं आहे आणि ते चिन्ह घेणं याचा अर्थ मी शिवसेनेमध्ये प्रवेश करणं। गेली 30 वर्ष मी शेतकरी चळवळीमध्ये आहे। मी माझ्या आयुष्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षामध्ये काम केलेलं नाही। निवडणूक लढवायला सोपं जावं म्हणून स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली, त्या पक्षाच्या वतीनंच मी निवडणूक लढवत आलो आणि आता मी व्यक्तिगत फायद्यासाठी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून, संघटनेला वाऱ्यावर सोडून मी ही निवडणूक लढवू शकत नाही आणि त्यामुळं मी मशाल चिन्ह घेणार नाही असं त्यांना कळवलं। त्यांनी या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवार जाहीर केलेला आहे। ठीक आहे, तो त्यांचा निर्णय आहे, परंतु स्वतंत्र लढाईची भूमिका मी पहिल्यापासूनच घेतलेली होती। आता खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा आवाज, सामान्यांचा आवाज, गोरगरिबांचा आवाज संसदेपर्यंत पोहोचवायचा जबाबदारी
आता सर्वसामान्य लोकांनी, शेतकऱ्यांनी, शेतमजुरांनी, गावातल्या लोकांनी घेतली पाहिजे आणि तुम्ही सगळ्यांनी आता ही निवडणूक हातात घ्या आणि आपण लढू आणि मला खात्री आहे आपण याच्यामध्ये जिंकू. हातकणंगले मतदारसंघामध्ये शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना पुन्हा मैदानात उतरवण्यात आलेला आहे. म्हणजे महायुतीकडून धैर्यशील माने उमेदवार आणि महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे, तर वंचितकडून DC पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी चौरंगी लढत होणार आहे. नेमकी हातकणंगलेची लढत कशी असेल पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. हातकणंगलीमधली लढत कशी होणार ती आपण पाहतोय. धैर्यशील माने हे महायुतीकडून म्हणजे शिवसेनेचे उमेदवार आहेत. सत्यजित पाटील यांना शिवबाटाकडून म्हणजे महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळालेली आहे. दादा गौंडा पाटील यांना वंचितनं हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिलेली आहे. आता राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून म्हणजेच अपक्ष किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं उमेदवारी अर्ज भरतील. त्यामुळे आता हातकणंगलेची लढत ही चौरंगी लढत होणार असं बोललं जात आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये आज शिवसेना उभाटा गटाने उमेदवार दिला. माजी आमदार सत्यजित पाटील सडुकर यांना उमेदवार दिल्याने शाहूवाडी तालुक्यातील पहिल्यांदाच खासदार चिन्हावर तिकीट उभारणारा माणूस ठरलेला आहे. या उमेदवारीमुळे कुणाला आता कसा फरक पडेल हे सांगणं थोड्या दिवसांनी कळेलच. परंतु ज्यावेळेस शाहूवाडी तालुक्यातील शिवसेनेचा उमेदवार असल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील आणि तसेच लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचं चिन्हही सर्वत्र पोचल हेही महत्त्वाचं आहे. अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर. शिवबाटा गटाकडून आता हातकणंगलेमध्ये सत्यजित पाटील यांच्या रूपाने उमेदवार घोषित करण्यात आल्यानंतर धैर्यशील माने विरुद्ध सत्यजित पाटील अशी लढत होणार आहे आणि धैर्यशील माने यांचा पराभव होणार असा विश्वास शिवबाटा गटाला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडूनही यावर उत्तर आलेलं आहे. धैर्यशील माने यांचं काम मतदारसंघात आहे आणि विजय त्यांचाच होईल असा विश्वास शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे. दोघांचं काय म्हणणं आहे पाहूयात. माजी आमदार सत्यजित पाटील आबा यांच्या उमेदवारीने कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील सर्व समीकरणं आज बदलून गेलेली आहेत. मी एक शिवसैनिक म्हणून या ठिकाणी आज असं निश्चयपूर्वक आणि ठामपणे सांगू इच्छितो की कोई माने या ना माने हारने वाले हे अभी धैर्यशील माने. गेल्या पंचवार्षिकला बऱ्याच शिवसैनिकांनी पायात चप्पल घातली नाही, आपल्या रक्ताचं पाणी केलं आणि आपला खासदार या ठिकाणी उद्धव साहेबांनी आदेश दिल्यानंतर निवडून यावं केलं, पण त्यांनी त्याचं काही चीज केलं नाही. जो काही स्लोगन दिलेला आहे धैर्यशील मानेंच्यावर, विद्यमान खासदारांच्यावर, कोणी काही स्लोगन देऊ दे, कार्यसम्राट खासदार म्हणून त्यांची शिरोळ हातकणंगले मतदारसंघात ओळख आहे आणि ते त्यांच्या कर्तृत्वावर आणि त्यांच्या कामाच्या जीवावर, जनतेच्या प्रेमाच्या जीवावर पुन्हा एकदा ते खासदार होणार. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना नेते सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवूनच त्यांना पुन्हा एकदा खासदारकीचं तिकीट दिलेलं आहे. त्यामुळे कोणी काही बोलू दे, विजय निश्चित आहे आणि पुन्हा एकदा धैर्यशील माने दादांची दुसऱ्यांदा खासदारपदी निवड होणार, यात कुठलीही शंका नाही. कुठल्या ज्योतिषाची सांगायची गरज नाही. कारण एवढंच आहे की दादांचं काम बोलते आणि त्या कामाच्या जोरावर ते पुन्हा खासदार होणार एवढी मला खात्री आहे. राजू शेट्टी हे आता स्वतंत्र निवडणूक लढवतील आणि ही पहिली वेळ नसेल जेव्हा राजू शेट्टी एकटे निवडणूक लढवणार. शेट्टी यांनी याआधीही स्वतंत्र निवडणूक लढवलेली आहे, पण यंदा स्वतंत्र निवडणूक लढवणे शेट्टी यांना कितपत सोपे किंवा अवघड जाईल याबाबत राजकीय विश्लेषक काय माहिती देतात पाहूयात. जिथं ठाकरे गटाचे उमेदवार आहेत तिथं जर उमेदवार द्यायचं ठरवलं तर मात्र अन्य मतदारसंघात ठाकरे गटाची पर्यायाने महाविकास आघाडीची पंचायत होऊ शकते. सांगलीत त्यांनी खराडे म्हणून एक त्यांचा जिल्हाध्यक्ष आहे, त्याला उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. कोल्हापुरात लोकसभा मतदारसंघात त्यांचे त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे, त्यातून जालंधर पाटलांची उमेदवारी जाहीर झाली तर ती इथं अडचणीची महाविकास आघाडीला असू शकते. कारण 2009च्या निवडणुकीत ते आणि सदाशिवराव मंडलिक हे दोन अपक्ष उमेदवार होते आणि सदाशिव मंडलिकांच्या प्रचारासाठी शेट्टीने सुद्धा काही सभा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात घेतल्या होत्या. शेतकरी संघटना त्यावेळी कैलासवासी मंडलिकांसोबत होती आणि त्याचा परिणाम काय झाला हे आपल्यासमोर सगळा इतिहास माहीत आहे. तसं जर शेट्टीने ठरवलं आपण उमेदवार द्यायचे सगळ्या मतदारसंघात, विशेषतः जिथे ठाकरे गटाची उमेदवार द्यायला ठरवलं तर मात्र महाविकास आघाडीची आणि ठाकरे गटाची पंचायत होण्याची शक्यता आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत असलेले रविकांत तुपकर यांचे सुद्धा आता राजू शेट्टी यांच्यासोबत बिनसले.
रविकांत तुपकर यांनी आता बुलढाण्यातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि शेतकऱ्यांचा नेता म्हणून निवडणूक लढवत असल्याची भावना व्यक्त केली। सोबतच काही झाले तरी माघार घेणार नाही अशी भूमिकाही व्यक्त केली आहे। नाही लढणार, मागे घ्यायसाठी आम्ही काहीच करत नाही। मागे 2-3 वेळा असं झालेलं आहे, तुम्हाला उमेदवारी अर्ज भरायला सांगितलं, तयारी करायला सांगितली, भरपूर तयारी झाली होती, मात्र नंतर तुम्ही उमेदवारी इलेक्शन लढला नाही। मी याआधी उमेदवारी अर्ज कधीही भरला नाही। तयारी केली तुम्ही आधी, नंतर मला राजू शेट्टीने सांगितलं तयारी करा, आणि मग ऐनवेळी त्यांनी सांगितलं की तुम्ही लढू नका, आपली युती झाली, असं दोनदा त्यांनी केलं। त्याच्यामुळे मला त्यांनी फॉर्म भरू दिला नाही, की त्यांचा नेत्यांचा आदेश पाळत राहिलो। आणि रविकांतचा एक स्वभाव आहे, एक बार कमिटमेंट हो गई विषय खत्म, एक बार अर्जा भर दिया वो अर्जा माघारी आता नहीं, एक बार लफ्ज गया कि लफ्ज पीछे आता नहीं। वो मेरा वसूल है, मैं लढूंगा और जीतूंगा। दरम्यान राजू शेट्टी यांनी मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्यास नकार, कारण पाठी किंवा मशाल चिन्हावर लढवणे हे जवळजवळ समान असल्यासारखंच बोललं जातं। पण शेट्टी यांनी मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्यास नकार दिला। यामागची कारणे काय असू शकतात, याबाबत राजकीय विश्लेषकांचं काय म्हणणं आहे पाहूयात। महाविकास आघाडीतील अन्य घटक पक्ष हे शेट्टींसोबत जावं या मानसिकतेत होते, पण ठाकरे मात्र आपल्या भूमिकेत ठाम होतं। त्यांनी शेट्टींनी मशाल चिन्ह घेऊन लढावं, त्याला आमचा पाठिंबा आहे, पण शेट्टींना मशाल चिन्ह नको होतं, कुठल्या पक्षामध्ये बंधनात त्यांना अडकायचं नव्हतं। उद्या विजय झाल्यानंतर पक्षासोबत जाण्यासमोरच्या अडचणी असतील किंवा आता पक्षात गेल्यानंतर जी आपल्याला स्वातंत्र्यता आहे ती आपल्याकडं जाईल अशी एक त्यांच्या मनात भीती होती, आणि त्यातून त्यांनी आपला निर्णय घेण्यात वेळ लावला। आणि थांबायचं किती दिवस हा ठाकरेंच्या समोर सुद्धा प्रश्न होता। ज्याप्रमाणे काँग्रेसनं वंचितला फारशी किंमत दिली नाही, म्हणजे वंचित काँग्रेससोबत तयार होतं, आघाडीसोबत तयार होतं, पण त्यांना काही अटी शर्ती घातल्या होत्या, त्या अटी शर्ती मान्य नव्हत्या। तसंच ठाकरेंना सुद्धा काही शेट्टींच्या अटी शर्ती मान्य होत्या, आणि तिने आज सत्यजित पाटील यांची उमेदवारी जाहीर केली। आता या उमेदवारीनं ह्या मतदारसंघात आता तरी सध्या तिरंगी लढत येऊ असं वाटतंय। हातकणंगलेमध्ये वंचितने सुद्धा उमेदवार दिलेला आहे। आता वंचितने निवडणुकीच्या रिंगणामध्ये उडी घेतल्याने काय फरक पडेल, कुणाचा यात फायदा होणार आणि कुणाला याचा फटका बसेल, याबाबत राजकीय विश्लेषकांचं काय म्हणणं आहे तेही पाहूयात। आता या मतदारसंघात वंचितनं सुद्धा DC पाटील हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत, त्यांना उमेदवारी दिली। ते आर्थिक पातळीवर सुद्धा भक्कम आहेत, आणि जिल्हा परिषद अध्यक्षाच्या माध्यमातून त्या भागात त्यांचा जरासा त्या वलय आहे। त्यापेक्षा 2019च्या निवडणुकीतला वंचितला पडलेली मतं आणि राजू शेट्टींचा झालेला पराभव हे यातले महत्त्वाचं आहे। वंचितला त्या मागच्या निवडणुकीत 1,23,000 मतं पडली होती, आणि राजू शेट्टी 95,000 मतांनी पडले होते। वंचित विजयी होईल का हे आत्ता सांगता येणार नाही, पण वंचितमुळे कोणता तरी धक्का बसेल एवढं मात्र निश्चित आहे, आणि तीच परिस्थिती आज आली आहे। आता पण गेल्या 5 वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं असल्यामुळं गेल्या निवडणुकीत वंचितला राज्यभरात 60% मतं होती, ती विधानसभेला काही कमी झाली, आणि आता एक 5-6% मतं आहेत। ती 5-6% मतं ह्या मतदारसंघात किती निर्णायक ठरतील याला सुद्धा निकालाचीच वाट बघावी लागेल। हातकणंगले मतदारसंघामध्ये बदललेल्या राजकीय वर्तुळातल्या घडामोडींबाबत आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। अमर पाटील, पाहूयात। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ यांच्यामध्ये आता शिवसेनेने उमेदवारी दिली आहे। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांना जरी पाठिंबा दिला असेल तरी शिवसेना फुटल्यापासून मशाल चिन्ह हे घरोघरी पोचावं आणि आपल्या या दोन्ही ठिकाणी आपले उमेदवार उभारावेत असं शिवसैनिकांचं म्हणणं होतं। त्याप्रमाणे आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या चिन्हावर म्हणजे मशाल चिन्हावर माजी आमदार सत्यजित पाटील सडुकर हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केलेली आहे। याचा परिणाम, या उमेदवारीचा परिणाम कशा प्रकारे होतो, कोणाला फायदा होतो, किंवा मशाल चिन्हावर सत्यजित पाटील सडुकर निवडून येतात का राजू शेट्टी निवडून येतात, किंवा शिंदे गटाचे धैर्यशील माने निवडून येतात। याचबरोबर या ठिकाणी वंचितने आपला उमेदवार उभा केला आहे। या ठिकाणी 4 उमेदवार उभारण्यामध्ये चौरंगी लढत होणार आहे। आता या उमेदवारीकडे सर्वांनी कोण होईल हे पाहणे औचित्याचं आहे। अमरशे पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर। जे विशेषमध्ये वेळ झाली एका विश्रांतीची, लगेच परत येतोय।